हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. तर नर्सिंग एस्पिरंट नवनवीन टॉपिक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर Q&Aच्या सिरीजमध्ये आपण काही नवीन क्वेश्चन घेऊन आलो ते आता आपण पाहूया. चला, तर इथे पहिला क्वेश्चन आहे, रूल ऑफ हाल्स सीन इन. तर त्याचे ऑप्शन बघा, डायबिटीज, ब्लाइंडनेस, ॲक्सिडेंट अँड इंजुरीज, हायपरटेन्शन. आपण इथे आता आन्सर हायलाईट केलं आहे, तर आन्सर आहे हायपरटेन्शन. तर आपण त्याचे डिटेलमध्ये पाहूया. तर पहिलं पाहू, रूल ऑफ हाल्स म्हणजे काय. रूल ऑफ हाल्स ही कन्सेप्ट कशामध्ये आहे, तर इपिडेमॉलॉजी आणि पब्लिक हेल्थ. ती काय डिस्क्राईब करते, तर क्रोनिक डिसीज जे अनडायग्नोज आणि अनट्रीटेड राहतात पॉप्युलेशनमध्ये. ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल बघू. तर कन्सिडर करा 100 लोक पॉप्युलेशनमध्ये आहेत, त्याच्यातल्या 50 लोकांना हायपरटेन्शन आहे. ठीक आहे, डायग्नोज झालेत 50 लोक, त्याच्यातले 25 लोक, हाफ लोक ते ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्याच्यातले हाफ लोक म्हणजे 25तले पण हाफ लोक त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन ते ॲडिक्वेट कंट्रोल करतायत. ठीक आहे, म्हणजे रूल ऑफ हाल्स काय डिनोट करतं आहे, हायलाईट करतं आहे, तर लॅक ऑफ स्क्रीनिंग, पुअर ॲक्सेस टू हेल्थ केअर, नॉन ॲधेरन्स टू ट्रीटमेंट, इनॲडिक्वेट फॉलोअप. मग हे काय शो करतं आहे, तर पब्लिक हेल्थ सिस्टीम मधली गॅप आणि हेल्थ केअर डिलिव्हरीमधली गॅप हे शो करतं आहे. ठीक आहे, म्हणजे दोघातलं गॅप दाखवण्याचं काम हे रूल ऑफ हाल्स करते. रूल ऑफ हाल्स हा ओरिजिनली डिस्क्राईब केला आहे हायपरटेन्शनसाठी. ठीक आहे, तर बाकीचे ऑप्शन का नाही ते पण आपण बघूया. बाकीच्या ऑप्शनमध्ये आहेत डायबिटीज. ठीक आहे, डायबिटीज ऑल्सो अनडायग्नोज अँड अनट्रीटेड आहे, बट क्लासिकल रूल ऑफ हाल्स जो आहे तो ओरिजिनली डिस्क्राईब कशासाठी आहे, हायपरटेन्शनसाठी. त्याच्यामुळे हे पण डायबिटीज कट होते. ब्लाइंडनेसमध्ये तुम्ही पाहू शकता. तर ब्लाइंडनेस का नाही आहे, तर ब्लाइंडनेस कॉमनली हा रूल ऑफ हाल्स कन्सेप्टने एक्सप्लेन केला जात नाही, कारण याच्यात रिलेटिवली जास्त कॉजेस आहेत, प्रिव्हेन्शन आहे, स्क्रीनिंग प्रोग्राम्स आहेत, रॅदर दॅन दिस इपिडेमॉलॉजिकल रूल. नेक्स्ट आहे ॲक्सिडेंट अँड इंजुरी. तर ॲक्सिडेंट अँड इंजुरी आधी ॲक्यूट इव्हेंट म्हणजे ते क्रोनिक इव्हेंट नाही आहे, त्याच्यामुळे रूल ऑफ हाल्स हा याच्यासाठी लागू होत नाही. तर रूल ऑफ हाल्स आपण कशासाठी आहे, सीन इन हायपरटेन्शन. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शाकीर स्टेप इज यूज टू असेस विच ऑफ द फॉलोइंग. तर इथे ऑप्शन दिलेत, ॲबडॉमिनल गर्थ, न्यूट्रिशनल स्टेटस, हेड सर्कम्फरन्स आणि हाईट ऑफ चाइल्ड. तर करेक्ट आन्सर याच्यातला आहे न्यूट्रिशनल स्टेटस. तर आपण शाकीर स्टेप पाहूया. शाकीर स्टेप इथे पहा, तर ही सिम्पली यूजिंग फॉर ऑर द स्क्रीनिंग फॉर द असेस द न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ द चिल्ड्रन. म्हणजे लहान मुलांचा न्यूट्रिशनल स्टेटस असेस करण्यासाठी हे सिम्पल स्क्रीनिंग टूल आहे, जे की 0 to 5 इयर्सचे एज ग्रुपमधले जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी. ते याच्यात काय करतात, तर मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स मेजर करतात. म्हणजे बच्चूंचा मिड आर्म सर्कम्फरन्स इथे पहा, ते मिड आर्म सर्कम्फरन्स ते या शाकीर टेपने मेजर करतात. ठीक आहे, तर याचे व्हॅल्यूज बघूया. तर इथे इंटरप्रिटेशन दिलं आहे, हे बघा. तर इथे 3 कलरमध्ये दिले, रेड, येल्लो आणि ग्रीन. तुम्ही इथे पाहू शकता. तर रेडमध्ये काय दिलं आहे, तर 11.5 सेंटीमीटरपेक्षा जर कमी असेल मिड आर्म सर्कम्फरन्स तर सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन म्हणून ते कन्सिडर करतात. येल्लोमध्ये काय आहे, तर 11.5 to 12.5 सेंटीमीटर, तर मॉडरेट ॲक्यूट मालन्यूट्रिशन, नीड सप्लिमेंटरी फिडिंग आणि मॉनिटरिंगची गरज आहे. आणि ग्रीनमध्ये काय आहे, तर 12.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे अप्पर मिड आर्म सर्कम्फरन्स, तर याच्यात नॉर्मल हेल्दी बेबी आपण कन्सिडर करतो. ही आहे शाकीर स्टेप. ठीक आहे, सिम्पल टूल हे कशा न्यूट्रिशनल स्टेटस असेस करण्यासाठी वापरलं जातं. ते इथे हाऊ टू यूज पण दिलं आहे बघा. फाइंड द मिड आर्म बिटवीन द टीप ऑफ द शोल्डर अँड द टीप ऑफ द एल्बो. या ठिकाणी व्रॅप द टेप अराउंड दिस आर्म ॲट द मिड पॉईंट. नंतर इन्श्युअर टेप इज स्नग बट नॉट टाईट, म्हणजे टाईट आहे जास्त नाही आहे, हे पण आपण इन्श्युअर करायचं आहे. आणि रीड द कलर ऑफ द विंडो, कलर आणि तिथे व्हॅल्यूज बघायच्या आहेत किती सेंटीमीटर आहे ते. ठीक आहे, ही झाली शाकीर स्केल.
हे न्यूट्रिशनल स्टेटससाठी वापरतात, तर त्याच्यामुळे करेक्ट आन्सर हे न्यूट्रिशनल स्टेटस येतो, बाकी सगळं रॉंग आहे. तर थर्ड क्वेश्चन आहे, अ विलेज अफेक्टेड विथ द इपिडेमिक ऑफ कोलेरा, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप विच शुड बी टेकन इन अ विलेज टू डिक्रीज द डेथ फ्रॉम कोलेरा. तर इथे ऑप्शन बघा, ट्रीट एव्हरी वन इन अ विलेज विथ टेट्रासायक्लिन, सेकंड वन सेफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन, थर्ड आहे कोलेरा वॅक्सिनेशन टू ऑल इंडिव्हिज्युअल, अँड फोर्थ आहे प्रायमरी किमोप्रोफिलॅक्सिस. तर याच्यातला करेक्ट ऑप्शन तुम्ही बघू शकता, ग्रीनने आपण हायलाईट केलं, सेफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन. तर इथे बघूया. तर पहिला आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोलेरा हा डिसीज कशामुळे होतो. तर तो विष्ठेमुळे, जी दूषित पाण्यात जर विष्ठा वगैरे मिसळली तर त्याच्यामुळे पण तो कोलेरा होण्याचे चान्सेस असतात. तर हा मेनली पाण्यामुळे होणारा डिसीज आहे. त्याच्यामुळे प्रायमरीली आपण इथे सेफ वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण हे पण देऊ शकतो, टेट्रासायक्लिन पण देऊ शकतो, पण हे प्रायमरी आणि फर्स्ट लाईन नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे टेट्रासायक्लिन पण कट होते. कोलेरा वॅक्सिनेशन टू ऑल इंडिव्हिज्युअल आपण वॅक्सिनेट पण करू शकतो, पण ते प्रायमरी फर्स्ट लाईन नाही आहे. ते नेक्स्ट स्टेप आहे. प्रायमरी किमोप्रोफायलॅक्सिस, अँटीबायोटिक्स वगैरे देऊ शकतो, पण मोस्टली पहिलं आपलं विजन काय असणार की सेफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन. प्रत्येकाला चांगलं पाणी आणि सॅनिटेशनबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं हे आपलं पहिलं गोल असेल. ठीक आहे. त्याच्यातली करेक्ट आन्सर आहे सेफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे बघा, द युनियन बिटवीन टू इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, सोशल स्टँडर्ड्स अँड एज्युकेशन. ऑप्शन बघा, होमोगॅमी, एक्झोगॅमी, एंडोगॅमी आणि मोनोगॅमी. तर याच्यातलं करेक्ट आन्सर आहे होमोगॅमी. ठीक आहे. आपण बघूया. तो होमोगॅमीमध्ये काय असतं, तर होमोगॅमीमध्ये दोघांचं पण, दोन्ही इंडिव्हिज्युअलचं सेम सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असतं, सेम सोशल स्टेटस असतो, सेम एज्युकेशन असतं. तर याद्वारे ते सेम असतात, सेम स्टेटस असतो त्यांचा, तर सेम लेवल असते. तर त्याच्यात मॅरेज होतं किंवा सिमिलर बॅकग्राऊंड आणि स्टेटस असतो, त्याला आपण होमोगॅमी म्हणतात. ठीक आहे. तर एक्झोगॅमी म्हणजे काय, तर मॅरेज आउटसाइड दी फॅमिली ऑर क्लॅन. क्लॅन म्हणजे काय, आपला गोत्र असतो, वंश असतो, जात असते, कास्ट किंवा लोकांचा समूह असतो, ट्राईब्स असतो, त्याच्या अपोजिट जाऊन की आउटसाईड आपण मॅरेज करतो किंवा ते आपलं मॅच होत नाही स्टेटस, तर ते एक्झोगामी असतं. तर एंडोगामी म्हणजे काय, तर एंडोगामीत मॅरेज विदिन दी सेम कास्ट, कम्युनिटी ऑर दी ग्रुप, म्हणजे सेम कास्टमध्ये, कम्युनिटीमध्ये, ट्राईब्समध्ये आपण मॅरेज करतो. याच्या सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, बॅकग्राऊंड वगैरे काही पाहिलं जात नाही. हे झालं एंडोगॅमी. त्यानंतर आहे मोनोगॅमी. मोनोगॅमीमध्ये काय, तर एकावेळी एकाच जोडीदाराशी संबंध किंवा नातेसंबंध ठेवणे, ओनली वन मॅरेज. म्हणजे याच्यात आपण एक सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस वगैरे हे काय पाहत नाही, फक्त दोन इंडिव्हिज्युअल, मॅरेज बिटवीन वन मॅन आणि वन वुमन, हे मोनोगॅमीमध्ये येतं. तर ठीक आहे. आपल्याला इथे काय बघायचं आहे, तर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, सोशल स्टँडर्ड्स अँड एज्युकेशन. मग याच्यासाठी करेक्ट आन्सर आहे होमोगॅमी. याच्यात आपण सगळं बघतो. ठीक आहे. सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, सोशल स्टँडर्ड्स आणि एज्युकेशन. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉलोइंग ड्रग्ज आर द यूज इन द ट्रीटमेंट ऑफ हिपॅटायटिस सी इन्फेक्शन एक्सेप्ट. हिपॅटायटिस सी इन्फेक्शनमध्ये खालीलपैकी कुठला ड्रग वापरत नाहीत. तर ही इथे दिलं आहे, इल्बासवीर, सेकंड टेनोफोवीर, सोफोस्ब्युवीर आणि ग्लेकॅप्रिवीर. तर हे चार आहे, त्यातला कुठला वापरत नाहीत, टेनोफ्लोवीर. तर इथे बघूया आपण. तर हे सगळे ना अँटीव्हायरल आहेत. ठीक आहे. इल्बासवीर हे पण अँटीव्हायरल आहे, सोफोस्ब्युवीर हे पण अँटीव्हायरल आहे, ग्लेकाप्रिवीर हे पण अँटीव्हायरल आहे आणि टेनोफोवीर हे पण अँटीव्हायरल आहे. पण तर हा टेनोफोवीर आहे ते ना स्पेसिफिक हिपॅटायटिस बी आणि HIV इन्फेक्शनसाठी यूज करतात. आणि बाकीचे हे दिले आहेत ना, बाकीचे तीन, ग्लेकाप्रिवीर, सोफोस्ब्युवीर आणि इल्बासवीर, हे सगळे स्पेसिफिकली हिपॅटायटिस सी इन्फेक्शनसाठी यूज होतात. तर इथे एक्सेप्शन काय आहे, तर टेनोफोवीर. तर टेनोफोवीर आपण यूज करतो
HIV आणि हिपॅटायटिस बी इन्फेक्शनसाठी. ठीक आहे, तर इथे हा ऑप्शन बरोबर आहे. टेनोफ्लोविर एक्सेप्ट आहे. बाकी सगळे आपण हिपॅटायटिस सी इन्फेक्शनसाठी यूज करतो. तर प्रिव्हियस 2023ला जी DMAR झाली आहे तर त्याचे टेक्निकल स्टाफ नर्सचे 5-5 क्वेश्चन आपण आता डिटेल्समध्ये घेत राहू. तर ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.